नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगलेत. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू असतानाच अखंड जिल्ह्याचं लक्ष केंद्रित असणाऱ्या शिरोली मतदारसंघातून आज महेश चव्हाण यांनी अर्ज दाखल केलाय. महेश चव्हाण हे माजी जिल्हा परिषद असून त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या माध्यमातून त्यांनी भरपूर विकास कामांचा आढावा शिरोली मतदारसंघात केला होता. ते महेश चव्हाण जे आपल्या समेत आहेत. येते नमस्ते. जय महाराष्ट्र. नेमका आपला अजेंडा काय आहे शिरोली मधून? या ठिकाणी मी माजी जिल्हा सदस्य म्हणून या नात्यानं पुन्हा एकदा ही निवडणूक मी लढतोय आणि खऱ्या अर्थानं मला विश्वास आहे की जनता माझ्या पाठीशी राहणार आहे. या ठिकाणी मी आता आज अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय आणि निश्चितपणाने ही लढत अतिशय चुरशीची झाली तरी त्यात माझा विजय हा पक्का आहे. आपल्याला नेमकं कोणत्या पक्षातून उमेदवार मिळावी ही अपेक्षा आहे? मी आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढतोय. ही निवडणूक आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढतोय. अखंड जिल्ह्याचं नेतृत्व शिरोली सारख्या महायुती आघाडीतनं होतंय. त्या शिरोलीतनं आपण पुन्हा एकदा महाविकास मध्ये उमेदवार मागताय. एका बाजूला सगळ्या जिल्ह्यांना, एका बाजूला आपण असं वाटत नाही का? अगदी बरोबर आहे. शिरोलीकरांनी कायम वेगवेगळे धक्के दिलेले आहेत आणि या टायमाला सुद्धा निश्चितपणे एक वेगळा धक्का देण्याचं आमचं मनोज आहे आणि जनता निश्चितपणे या ठिकाणी धक्का देईल. शिरोली मतदारसंघातून महेश चव्हाण विजय या ठिकाणी पक्का होणार आणि निश्चितपणाने माझ्या जनतेच्या विश्वासावर माझा विश्वास आहे. शिरोली निवडणूक लढवताना आपला नेमका अजेंडा काय आहे? विकास आणि सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मी कायम मानून गेले 25-30 वर्ष काम करतोय आणि आज सुद्धा ते कामाला सार्थक लावायचं आहे. आपण मतदारसंघातील जनतेला काय आव्हान कराल? जनतेनं भरभरून मतदान करावं. मतदानचा हा लोकशाहीचा हक्क आहे आणि तो त्यांनी बजवावा आणि या ठिकाणी ते पवित्र दान माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मताच्या रूपाने टाकावं हीच माझी इच्छा आहे. एका बाजूला धनशक्तीने, एका बाजूला जनशक्तीची लढाई असताना नगरपालिका, महानगरपंचायती जर बघितल्या तर धनशक्तीचा वापर करून मताचं मतदान झालं. जिल्हा परिषदेला सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा वाढल्यात. याबद्दल एक जिल्हा प्रमुख म्हणून आपण काय सांगाल? निश्चितच आपण जे म्हणाला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई. खरं तर विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जात असताना शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे किंबहुना महाविकास आघाडीचे सर्वच घटक पक्ष आम्ही एक सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. संघटनात्मक लेवलवरती सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन सातत्यानं आंदोलनं आणि आम्ही रस्त्यावरती काम करत असतो आणि आमची अपेक्षा हीच असते की आमचे जर लोकप्रतिनिधी सभागृहात गेले तर ते निश्चित जनतेचे प्रश्न सभागृहात चांगल्या पद्धतीने मांडतील. मुंबईचं राजकारण पाहता शिंदे आणि ठाकरे गट एकत्र येणार ही चर्चा सध्या मीडियावर चालू आहे. यात कितपत तथ्य आहे? नाही, हा विषय आहे हा साधारणपणे वरिष्ठ स्तरावरच आहे. या विषयावरती मी इथं प्रतिक्रिया देणं काही उचित नाही. वरिष्ठ स्तरावर जर एकी झाली तर ग्रामीण भागात आपली एकी होणार का? आम्हाला ठाकरेंचा जो आदेश येईल, सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जो आदेश देतील तो आदेश सर्वसामान्य सैनिकाला हा बांधीलच असतो. हातकणंगले तालुक्यातील शिवसैनिकांना आपण काय संदेश द्याल? मी हातकणंगले तालुक्यातील शिवसैनिकांना या निमित्तानं संदेश देईन की आपण जास्तीत जास्त आपले किंबहुना आपल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेवढे सदस्य निवडून देऊ आणि या तालुक्याच्या विकासाला आपण हातभार लावू. थँक्यू.